नमस्कार, मी रुचिता. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत KYC बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रातल्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता पारदर्शकता आणण्यासाठी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. योजनेतल्या बनावट लाभार्थी आणि अपात्र महिलांना वगळण्यासाठी शासनाने आता KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या संदर्भात शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच एक नवीन पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. KYC का आहे आवश्यक? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत राज्यातल्या 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक महिना दिला जाणार होता. मात्र अनेक ठिकाणी अपात्र महिला, बनावट लाभार्थी आणि एकाच कुटुंबातल्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि योजनेचा लाभ केवळ गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने KYCचा निर्णय घेतला आहे. ज्या महिला त्यांचे KYC पूर्ण करणार नाहीत त्यांना पुढील हप्त्यांपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी KYC करणे बंधनकारक असेल. माझी योजना चॅनलवर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती मिळेल. KYC प्रक्रिया कशी असेल? KYC प्रक्रिया माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ ladabahina.mahastra.gov.in म्हणजेच ladkibahin.maharashtra.gov.in त्यावर पूर्ण करता येईल. सध्या जरी या संकेतस्थळावर KYCचा पर्याय उपलब्ध नसला तरी लवकरच तो कार्यान्वित होईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यावर लाभार्थ्यांना संकेतस्थळावरील KYC टॅबवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर त्यांना स्वतःचा आधार क्रमांक टाकून व्हेरिफिकेशन करावे लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया मोफत असून ती घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून करता येणार आहे. योजनेसाठी पात्रता आणि अपात्रतेचे निकष जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर खालील निकष लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला पात्र आहे. महिलांचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे अनिवार्य आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. KYC प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे लाभार्थ्यांनी काळजी करू नये. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती कशी पूर्ण करायची याची सविस्तर माहिती शासनाकडून दिली जाईल. याबद्दलचे सर्व अपडेट्स तुम्हाला माझी योजना चॅनलवर मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.